ठीक आहे. दुसऱ्या सत्रामध्ये परत एकदा आपलं स्वागत करतो मी. आता या पाठावरील काही कृती मी सोडून सांगतो आहे, ते नीट लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर मात्र तुम्ही मराठीच्या वहीमध्ये हे सर्व कृती सोडून ठेवायला पाहिजे आहेत. मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की यावर एक नक्कीच आतापर्यंत झालेल्या भागावर एक टेस्ट घेणार आहे आणि ते टेस्ट मी घेणारच आहे. तोपर्यंत हे सर्व कृती मात्र तुमचं तयार असायला पाहिजे. ठीक आहे मुलांनो. कृती नंबर 1 कृती करा म्हणून एक 4 कृती तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. पहिली कृती अशी आहे, दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे. एक 4 थरार तुम्हाला इथे सांगायचं. पहिले थरार आहे दुर्दम्य आशावाद असामान्य. पहिलं थरार आहे, पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐका मुलांनो. पहिलं थरार आहे दुर्दम्य आशावाद आणि दुसरा आहे असामान्य कर्तृत्व. तिसरा आहे प्रकरण राष्ट्रनिष्ठा आणि शेवटचं चौथा आहे अदम्य साहस. आणि दुसरी कृती आहे बघा, कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य. आता 4 कार्य आपल्याला इथं लिहायचं आहेत. पहिली शिस्त, दुसरी निष्ठा, तिसरा समर्पण आणि चौथा त्याग. त्यानंतर तिसरी कृती आहे लेखिकेने सांगितलेले शहरी जीवनाची वैशिष्ट्ये. 1-2 वैशिष्ट्ये आपल्याला सांगायचं. पहिले वैशिष्ट्य आहे आत्मकेंद्रे आणि दुसरं आहे संकुचित. आता चौथी कृती आहे बघा, लेखिकेने वर्णन केलेले भारतीय जवानाचे वैशिष्ट्य. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे बघा, अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पूट निखळून पडत आहेत. हे पहिले वैशिष्ट्य. दुसरं आहे दऱ्याखोऱ्यात एकाकी भन्नाट रौद्र ठिकाणी एकटे राहतात. तिसरं आहे हिरवळीचा संबंध नसणाऱ्या भूप्रदेशात राहून ममत्व बंधुभाव जपणारे. शेवटचे वैशिष्ट्य आहे चौथी, सैनिक हे हिरे आहेत. आता कृती नंबर 1 चौकटीत उत्तरे लिहा म्हणलेले आहे बघा. आता पहिली वाक्य आहे, तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक. आता कोणतं स्मारक आहे? ऑपरेशन विजय. म्हणजे त्या चौकटमध्ये तुम्हाला काय लिहावं लागतं? ऑपरेशन विजय. दुसरा आहे भयान पर्वतावर चढणारे धैर्यधर आतक. हे शब्द लिहायचे. मृत्यूलाच आव्हान देणारी. तिसरा आहे बघा, मृत्यूलाच आव्हान देणारी स्फुल्लिंग. चौथा आहे कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी स्टांझिन. पाचवा आहे 24 जणांचा लडाख भेट म्हणजेच मिशन लडाख. यानंतर पुढील आकडा ई आहेत आणि कारणे लिहा म्हणून सांगितलेले आहेत. आता पुढील आकडा आहे कारणे लिहा. पहिलं कारण आहे बघा, थरथरत्या हाताने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला. कारण, ते कारण आपल्याला लिहायचं आहे. मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांच्या जबड्यात हात घालून मृत्यूला आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती. ती ज्यांना आशीर्वाद द्यावे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणे किती कष्टप्रद आहे ह्यांची जाणीव झाली. हे कारण लिहावं लागतं. दुसरं आहे बघा, मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला. कारण, राखीच्या एका धाग्याने बहिणीभावाचं नातं कायमचं घट्ट होते.
बहिणीचे भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाची जबाबदारी ही भावनिक वीण घट्ट विणली जाते. तिसरा आकडा आहे बघा. लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचा एक एक गाठोड जमा होत होतं, कारण थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. कर्नलला फोन लावला आणि समोरून आवाज आला, अरे आप कैसे हो, तुमच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली. रात्री 10:30 वाजेपर्यंत वाट पाहणारे शिवा परमधर्म. आता शेवटचं कारण आहे बघा. समाजात होत असलेल्या बदलाबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण नवीन रुजू होणारा मुलगा ज्या समाजातून येतो तेथील भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे. टी व्हीमुळे समाजातला उधळपणा आणि मोबाईलमुळे घरच्या गोष्टी कळतात, तेव्हा मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनणं फार जिकरीचं होत चाललेला आहे. अशा प्रकारचे कारणे लिहायचं आहे. आता पुढचं आहे, पाठाच्या आधारे खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा. 4 वाक्य दिलेले आहेत. त्या वाक्याचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे की ते पाठ वाचून तेवढा त्या वाक्याचा अर्थ तुमच्या भाषेत म्हणजे तुमच्या शब्दात लिहून ठेवा. आता मी पुढच्या भागाकडे वळणार आहोत की कृती नंबर 2 व्याकरण. त्यातला खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. पहिलं वाक्यप्रचार आहे बघा, जमीन आसमानाचा फरक असणे. मी त्याचा अर्थ सांगतो मुलांनो, तुम्ही त्या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिहायचा आहे. मी प्रत्येक वाक्यप्रचाराचा अर्थ सांगतो. पहिलं वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप तफावत असणे. दुसरा वाक्यप्रचार आहे आग ओकणे. त्याचा अर्थ आहे तीव्र मारा करणे. आणि तिसरा आहे अंगावर काटा येणे, भीतीने अंगावर शहारे येणे असा अर्थ आहे. आणि चौथा आहे मनातील मळब दूर होणे. त्याचा अर्थ आहे गैरसमज दूर होणे. यानंतर एक तक्ता आहे बघा, खालील तक्ता पूर्ण करा म्हणून. यात 3 भाग दिलेले आहेत. वाक्य तिने दिलेले, वाक्य प्रकार आपल्याला ओळखून त्याचं त्यांनी सांगितलेले बदल आपल्याला करायचा आहे. आता पहिलं वाक्य बघा, जमेल का हे सारं आपल्याला. तर हे वाक्य प्रकार ओळखायचं आहेत. प्रश्नार्थक चिन्ह असल्यामुळं प्रश्नार्थक वाक्य, म्हणजे दुसऱ्या कॉलममध्ये तुम्ही प्रश्नार्थक वाक्य म्हणून लिहायचं. आणि पुढं या वाक्याचं विधानार्थी वाक्य करा म्हणलेलं आहे. आता प्रश्नार्थकी वाक्याचं विधानार्थी वाक्य कसा होतो बघा, हे सारं आपल्याला जमेल, प्रश्नार्थक चिन्ह. दुसरा आहे तुम्ही लष्कराचा मनोबळ खूप वाढवत आहात. वाक्यप्रकार विधानार्थी आहे, म्हणजेच विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी करा म्हणून म्हणलेलं आहे. किती वाढवत आहात लष्कराचे मनोबल. आता तिसरा आहे यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता, म्हणजे नकारार्थी नव्हता आहे शब्द असल्यामुळे नकारार्थी वाक्य आहे, त्याचं प्रश्नार्थकी वाक्य करा म्हणून. यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का. पुढचं वाक्य, पुढील सगळे मार्ग बंद होते. होकारार्थी वाक्य, त्याचा नकारार्थी करा म्हणले. पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते. अशा प्रकारे तक्ता पूर्ण करायचा आहे. यानंतर
पुढील आकडा आहे खालील तक्ता पूर्ण करा म्हणलेलं. परत दुसरा एक तक्ता दिलेला आहे, ते समासिक म्हणजे हा सामासिक शब्दावर आधारित हा तक्ता दिलेला आहे, म्हणजे समास या व्याकरण भागावर. त्यांनी काही सामासिक शब्द दिलेले आहेत. मग पुढं तुम्हाला त्या दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आणि समासाचे नाव ओळखायचं आहे. मुलांनो, ते तुम्हाला मी सांगतो आहे. बघा, 22-23 या सामासिक शब्दाचा विग्रह आहे 22 किंवा 23. मग समासाचं नाव आहे वैकल्पिक द्वंद्व समास. तिसरा शब्द आहे ठायी ठाय, विग्रह आहे प्रत्येक ठिकाणी. समासाचं नाव आहे अवयवी भाव समास. तिसरा आकडा आहे शब्दकोश, त्याचा विग्रह आहे शब्दाचा कोश, म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास. चौथा आहे यथोचित, उचित प्रमाणे, त्याचा विग्रह होतोय आणि समासाचं नाव अवयवी भाव. आता पुढील आकडा ई, योग्य पर्याय निवडा व लिहा. इथं प्रयोगावर आधारित वाक्य दिलेले, प्रयोग ओळखायचा. तुम्ही गाडीतच बसा या वाक्यातील प्रयोग, म्हणजे इथं 3 प्रयोग दिलेले आहेत. भावे, कर्तरी, कर्मणे, त्यातलं कर्तरी प्रयोग आहे. दुसरा आहे त्यांना आपण जपलं पाहिजे या वाक्यातील प्रयोग भावे प्रयोग आहे. तिसरा आहे पुढीलपैकी कोणतेही प्रयोगाचं पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य शोधून लिहा म्हणलेले. 3 वाक्यापैकी 1 कर्मणी प्रयोग आहे. तर त्यातला शेवटचा ई आहे, आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता, हे कर्मणी प्रयोग आहेत. आता पुढं काही सोमत दिलेले आहे, अभिव्यक्ती दिलेले, उपक्रम दिलेले आहेत. बघा, सोमतसाठी बघा काय, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो, असे शहीद झालेल्या वीरांच्या आईने का म्हटले आहे याविषयी तुमचा मत व्यक्त करायचा. ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्रबुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी ते पण तुम्ही तुमच्या शब्दात स्पष्ट करायचं आहे. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ काय आहे ते लिहायचं आहे. आता अभिव्यक्तीसाठी 1-2 कृती दिलेले आहे. सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकाचे जीवन याची तुलना तुमच्या शब्दात करा. हा आकडा आहे कारगिलमधील फुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या शिर्प दिमाग में डाल देना है या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा. त्यानंतर काही उपक्रम देखील सांगितलेले हो आकडे. रजा घेऊन गावाकडे आलेल्या एखाद्या सैनिकाची किंवा माजी सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. हे उपक्रम तयार करून ठेवा, कारण मुलाखत नावाचा भाग आपल्याला अभ्यासक्रमात आहे उपयोजित मराठीमध्ये. हा आकडा आहे बघा, पाठात आलेले आर्मीशी संबंधित शब्द शोधा व त्यांचा अर्थ जाणून घेऊन ते गटासमोर सांगा. त्याबरोबरच शेवटचा भाग आहे तोंडी परीक्षेसाठी काही तुम्हाला सराव करायचा आहे. विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेले शपथ हा प्रसंग तुमच्या शब्दात थोडक्यात सांगा. दुसरा आहे मी सैनिक होणार या विषयावर 5 मिनिटाचं भाषण द्या. अशा प्रकारे या पाठावरील कृती आहेत. ठीक आहे, धन्यवाद.